आज बनवूया वालाची, आता याला घेवड्याची भाजी बोलतात. झटपट अशी टिफिनसाठी वाफेवर बनवायची. सर्वात पहिलं आपण कढई घेतली बघा, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचे. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. कांदा छान असा सॉफ्ट करून घेऊया आपण. 1 ते 2 मिनटामध्ये कांदा छान असा सॉफ्ट होतो. थोडासा आपण कढीपत्ता टाकला आहे. कांदा बघू शकता व्यवस्थित असा सॉफ्ट झाला. एकदम डार्क असा लाल करायचा नाही, फक्त थोडासा असा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे. तर मस्त असा गुलाबी रंगावर आपला कांदा भाजला आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये बघा 1 टमाटर छान बारीक करून घेतले लाल कलरचं मस्त, ते पण असं आपण 2 ते 3 मिनटासाठी छान परतून घेऊया. तर बघू शकता इथे आपलं टमाटर बघा 2-3 मिनटं छान परतून घेतले. त्यानंतर आपण याच्यात लाल तिखट टाकूया. तर लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका. त्यानंतर 1 चमचा हळद, थोडीशी कोथिंबीर टाकायची. एकदम साधी आणि सिंपल आपली ही भाजी आहे. तर झटपट 5 मिनटामध्ये तयार होणारी. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं मसाले आणि 1 मिनटासाठी हे सगळं परतून घेऊया. त्यानंतर इथे आपण वालाच्या शेंगा बघा अशा छान साफ करून घेतलेल्या आहेत. हे 1/2 किलो शेंगा आहेत. व्यवस्थित अशा कवळ्या भेटल्या होत्या मस्त. तर ह्या बघा पूर्ण शेंगा याच्यात टाकायच्या, ते व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत बघा. त्यानंतर इथे आपल्याला याच्यात पूर्ण शेंगा मी टाकलेत बघा. आणि ही भाजी ना वाफेवर बनवलेली खूप छान लागते. तर सुकी एकदम मला अशीच आवडते. रसा भाजी पण खूप मस्त लागते याची. त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला 1-2 मिनटासाठी. म्हणजे स्लो गॅसवरच छान परतून घेऊया तर 1-2 मिनटं. ते बघू शकता तुम्ही 1-2 मिनटं मी छान परतून घेतलं आता इथे याला शेंगा आपल्या पूर्णपणे. त्यानंतर इकडे मी शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलं. शेंगदाणे छान भाजून घेतलेले. त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकून हे लसणाचं आणि शेंगदाण्याचं कूट बनवून घेतले. तर ते आपल्याला याच्यात टाकायचं आहे. तर तुम्ही आवडत असेल तर टाका, नाहीतर अशी वाफेवर बनवलेली पण भाजी खूप छान लागते साधी एकदम, शेंगदाण्याचं कूट न टाकलं तरी पण. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याचा शितोडा मारायचा. थोडं जास्त पाणी टाकायचं नाही. वाफेवर याला 2 ते 3 मिनटासाठीच ठेवायचं आहे. हे बघा 4-5 मिनटं झाले. तर आता 2-3 मिनटं इकडं तिकडं पण होऊ शकतात शिजायला. तर शेंगा कवळ्या, जास्त वेळ लागला नाही बघा. 4 ते 5 मिनटामध्ये आपली ही भाजी तयार झाली बघू शकता तुम्ही. आणि याला वाफेने पाणी पण सुटते भरपूर. गॅस बंद केला. वरून टाकूया भरपूर अशी कोथिंबीर. तर तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.